छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर मोठा उत्साह बघायला मिळतोय। नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर पोहोचलेले आहेत। शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय कार्यक्रम पार पडणार आहे आणि यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किल्ले शिवनेरीवर पोहोचलेले आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवर थोड्याच वेळात शिवनेरीवर उपस्थित राहतील। हे दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शिवनेरीवर पोहोचलेले आहेत। त्या पोहोचल्या त्यावेळचे दृश्य आपण पाहतोय। हेलिकॉप्टरने त्या शिवनेरी किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। शिवरायांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवर आणि अनेक शिवभक्त हे शिवनेरी किल्ल्यावर आजच्या दिवशी येत असतात। शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। स्वराज्य ज्यांच्या तलवारीतून घडलं ते छत्रपती शिवरायांनी त्यांचा जन्म जिथं झाला तो किल्ला शिवनेरी, आणि त्या किल्ले शिवनेरीवर जिथं जन्म झाला त्या जन्मस्थळी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने शिवभक्त दरवर्षी येत असतात। यंदाही मोठ्या संख्येने शिवभक्त पोहोचलेले आहेत। शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री आशिष शेलार हे मंत्री सुद्धा शिवनेरीवर पोहोचणार आहेत। सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किल्ले शिवनेरीवर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा या ठिकाणी काही वेळात पोहोचतील। दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत किल्ले शिवनेरीवरची, जिथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचल्यात तर दादरमध्ये राज्यपालांकडून शिवरायांना अभिवादन केलं जात आहे। राज्यपाल देवव्रत यांच्याकडून शिवरायांना अभिवादन केलं जाणार आहे। शासकीय कार्यक्रम हाही, तिथेही मोठ्या प्रमाणात शिवभक्त जमलेले आहेत। ही दृश्य किल्ले शिवनेरीवरची, ज्यावेळी अभिनेता रितेश देशमुख यांनी किल्ले शिवनेरीवरून जाऊन शिवरायांना अभिवादन केलं त्यावेळचे दृश्य आपण पाहिली। किल्ले शिवनेरीवर सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचल्यात। मोठ्या संख्येने शिवभक्त पोहोचलेले आहेत। तर दुसरी दृश्य आपण मुंबईच्या दादर परिसरातून पाहतोय, जिथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा पुतळा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये आहे आणि त्याच पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आचार्य देवव्रत जे राज्याचे राज्यपाल आहेत त्यांच्या हस्ते त्यांना शिवरायांना पुष्पहार अर्पण केला जाईल आणि अभिवादन केलं जाईल। दोन्ही ठिकाणची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। किल्ले शिवनेरीवरची दृश्य आणि दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातली दृश्य, जिथे छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ असा भव्य पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राज्यपाल आचार्य देवव्रत शिवरायांना अभिवादन करतील। दोन्हीकडची ही लाईव्ह दृश्य आहेत। थेट प्रक्षेपण आहे जे आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज। संपूर्ण देशामध्ये स्वराज्य निर्माण केलं, संपूर्ण स्वराज्य निर्माण केलं। केवळ राज्यापुरतं ते मर्यादित ठेवलं नाही, देशभरामध्ये स्वराज्य पसरलेलं होतं। तत्कालीन प्रस्थापित असलेल्या मुघलांना शह देत ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज। त्या शिवरायांची आज जयंती आहे, 396वी जयंती, आणि या जयंतीचा मोठा उत्साह राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय। आताची ही दोन दृश्य आपण कुठली पाहतोय तर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या किल्ले शिवनेरीवरची दृश्य आहेत, आणि दुसरी दृश्य आहेत मुंबईच्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातली, जिथं शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत हे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात। दोन्ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह पाहतोय। थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। अठरा पगड जातींना एकत्र केलं आणि स्वराज्य निर्माण केलं। जनकल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। प्रचंड शौर्य तर होतंच, मात्र जनतेचं कल्याण हे पहिलं धोरण छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, आणि हे धोरण आपल्या डोक्यात कायम ठेवून ज्यांनी राज्य कारभार केला, ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज। त्यांची आज जयंती आहे आणि त्यामुळं राज्यभरामध्ये मोठा उत्साह आहे। केवळ राज्यभरात कशाला, अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणून आपण ज्यांना संबोधतो ते छत्रपती शिवाजी महाराज। आणि केवळ भारतात नव्हे, भारताच्या बाहेर
बाहेर सुद्धा शिवरायांच्या जयंतीचा उत्साह आपण पाहिला। अगदी दुबईमध्ये सुद्धा शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। आणि ही आत्ताची जी दोन दृश्य आहेत ती आहेत, एक दृश्य किल्ले शिवनेरीवरची आणि दुसरी दृश्य आहेत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ अशा भव्य पुतळ्याच्या परिसरातली, जिथं राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जातं। दोन्हीकडची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतोय। तर किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत, त्यांनी शिवरायांना अभिवादन केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, उपमुख्यमंत्री शिंदेही पोहोचणार आहेत, मंत्री आशिष शेलार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत, मंत्री शंभूराज देसाई या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांचा 396वा जन्मोत्सव सोहळा हा साजरा केला जातो। राज्यभरामध्ये विविध ठिकाणी शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठा उत्साह आहे, मिरवणुका काढल्या जात आहेत, मोठ्या उत्साहामध्ये शिवरायांच्या नावाचा जयघोष केला जातोय, अशी ही परिस्थिती आहे। आताची दोन दृश्य किल्ले शिवनेरी आणि मुंबईच्या दादर मधला छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा परिसर, दोन्ही दृश्य लाईव्ह आहेत, थेट प्रक्षेपण आहे। प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, अशी राजमुद्रा आणि ही राजमुद्रा घेऊन छत्रपती शिवरायांनी राज्यकारभार केलेला होता। प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणारे हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, असा या राजमुद्रेच्या शेवटच्या ओळीचा अर्थ। आणि तसंच ते स्वराज्य ज्यांनी वाढवलं, मुळात ज्यांनी निर्माण केलं आणि मग वाढवलं, त्याचा विस्तार केला आणि जिथपर्यंत स्वराज्य होतं तिथपर्यंतची जनता रयत ही सुखी राहील याची काळजी क्षणोक्षणी प्रत्येक वेळी ज्यांनी घेतली ते छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा हा मोठा उत्साह आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे। जवळपास 400 वर्ष ज्या शिवरायांना आजही केवळ महाराष्ट्रातला मराठी माणूस नव्हे तर जगभरातला मराठी माणूस मानतो, केवळ मराठी माणूस कशाला संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहेत, अशा छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे। 396वी जयंती आणि हा जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय। राज्यभरात, देशभरात, देशाच्या बाहेर, जगभरात शिवजयंतीचा उत्साह आहे। आणि आत्ताची ही दोन दृश्य किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत, तर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ अशा भव्य दिव्य पुतळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे। या दोन्ही ठिकाणची लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण आत्ताच्या क्षणाला पाहू शकतो। स्वराज्य जे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलं ते कोणत्याही एका जातीचं, एका धर्माचं, एका पंथाचं नव्हतं, सर्वांना त्या स्वराज्यामध्ये स्थान होतं। अशा स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आहे, 396वी जयंती। आणि या जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी म्हणून राज्यभरातून शिवभक्त, शिवप्रेमी हे किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। दिवसभर किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या किल्ले शिवनेरीवर पोहोचलेल्या आहेत। हे दृश्य आपण पाहतोय किल्ले शिवनेरीवरची। मान्यवर किल्ले शिवनेरीवर पोहोचायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आधीच पोहोचलेल्या आहेत। अभिनेता रितेश देशमुख यांनीही किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही अगदी सकाळच्या प्रहरीच किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं।
आणि हे दृश्य आपण पाहतोय हेलिकॉप्टरमधून आणखी मान्यवर आता किल्ले शिवनेरीवर पोहोचता आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण किल्ले शिवनेरीवरून पाहतो। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आधीच किल्ले शिवनेरीवर पोहोचलेले आहेत। अभिनेता रितेश देशमुख यांनी शिवरायांना किल्ले शिवनेरीवर जाऊन अभिवादन केलेलं आहे, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही किल्ले शिवनेरीवरून जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आहे। आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार किल्ले शिवनेरीवर पोहोचल्यात आणि या हेलिकॉप्टरमधून आणखीही मान्यवर मंडळी सध्या किल्ले शिवनेरीवर पोहोचलेले आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मंत्री शंभूराज देसाई सोबतच मंत्री आशिष शेलार हेही किल्ले शिवनेरीवरच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही थोड्याच वेळात किल्ले शिवनेरीवर पोहोचणार आहेत। शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री महोदय आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती किल्ले शिवनेरीवर असणार आहे। शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, राज्य निर्माण केलं, मात्र ते केवळ किल्ले जिंकण्यापुरतं किंवा एखाद्या भूभागावर आपलं राज्य असावं इतक्यापुरतं ते स्वराज्य मर्यादित नव्हतं। त्या स्वराज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे जनकल्याणाचा, रयतेच्या कल्याणाचा, रयतेच्या सुखाचा। जिथपर्यंत स्वराज्य होतं तिथपर्यंतची जनता रयत सुखी असावी हीच शिवरायांची भावना होती आणि त्याच भावनेला जोपासत जपत शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, ते जपलं, ते वाढवलं, त्याचा विस्तार केला।